नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सगळ्यांच्या मनातला प्रश्न तलाठी भरती संदर्भातली अपडेट जी आहे ती घेऊन तुमच्या समोर आलेलो आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या व्हिडिओला शेअर जास्तीत जास्त करा आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत. चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असे अपडेट बघण्यासाठी. आज 20 एप्रिलला एक थोड्या म्हणजे वेळापूर्वीच आपल्याला अपडेट आलेली आहे. महाराष्ट्र शासनाची जी बैठक झाली त्यामध्ये परिपत्रकामध्ये 20 एप्रिलचा जो जी-आर आहे आत्ताच बरोबर याच्यामध्ये दिलेले आहे त्यांनी की महाराष्ट्र राज्यातील ग्राम महसूल अधिकारी संवर्गातील अस्थायी पदांना मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे ह्या याच्यातनं आपल्याला लक्षात एक घ्यायचं का भरती कधी येणार आहे, तलाठी भरती कधी पडणार आहे, ॲड कधी येणार आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपल्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. याच्यातून ॲड कधी येणार, भरती कधी होणार, नवीन आकृतीबंध काय असणार, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला डिस्कस करू. त्याच्यामध्ये जे आहेत हा 2023चा आकृतीबंधानुसार 2023 ची तलाठीची ॲड आली होती आपली बरोबर. 2023 ची तलाठीची ॲड आली होती तर त्या तलाठीच्या ॲडला 2 वेळेस मुदतवाढ मिळालेली. म्हणजे जे मुलांनी जॉईन केलं नाही त्याच्यानंतर काही मुलं पेंडिंग राहिलेत, काही पदं खाली राहिलेत. ह्या गोष्टींमुळे हा जी-आर आलेला त्याच्यामुळे ही सर्वात महत्त्वाची अपडेट आपल्यासाठी असणार आहे. यावेळेस महाराष्ट्र शासनाने जे या जी-आर मध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की पहिली जी मुदतवाढ होती म्हणजे पहिले जे पदं भरायचे होते टोटल पदं भरायचे होते आपल्याला 2023 च्या ॲडमध्ये 12,667 पदं भरायचे होते. किती? 12,667. त्यापैकी जे राहिलेले पदं आहे विद्यार्थी मित्रांनो 4,041 पदं खाली राहिलेले आहेत किंवा अस्थायी राहिलेले आहेत. या जागेवरती मुलांनी जॉईन केलं नाही. ते मुलं ऑलरेडी दुसरीकडे जॉईन झाले. ते पेंडिंग राहिल्या तर त्या जागा भरल्याशिवाय पुढे जायचं नाही असा महाराष्ट्र शासनाचा निर्णय होता. त्याच्यामुळे ह्या वेळेस महाराष्ट्र शासनाने 2 वेळेस विद्यार्थ्यांना मुदतवाढ दिलेली आहे. जे वेटिंगला असतील त्यांना बोलवलंय आहे आणि जे पहिले मुलांनी जॉईन केले नाही त्या जागी वेटिंगच्या मुलांना वरती घेतलेले. त्याच्यामुळे ही अपडेट आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची असणार आहे. पहिला जो आदेश होता विद्यार्थी मित्रांनो तो होता कधी 1/9/2025 ते 28/2026 पर्यंत राहिलेल्या विद्यार्थ्यांनी जॉईन करा. ज्यांना जॉईन करायचं तलाठी पद ते जॉईन करा असं महाराष्ट्र शासनाचं म्हणणं होतं. पण पोरांनी काही जॉईन केलं नाही. काही मुलं वेटिंगवाले जॉईन झालेत. अगोदर जे ऑलरेडी जॉईन होते ते परत सोडून पुन्हा कुठे गेले? दुसऱ्या पदांकडे गेले. त्याच्यामुळे ते पद खाली राहिले. परत महाराष्ट्र शासनाने मुलांना परत मुदतवाढ दिली, की बाबा तुम्ही परत जे राहिलेले विद्यार्थी असतील तुम्हाला जॉईन व्हायचं असलं तर परत तुम्ही जॉईन होऊ शकता. त्याबद्दल महाराष्ट्र शासनाने परत आज अपडेट दिली, की बाबा तुम्ही किती 1/9/2025 ते 28/2026 पर्यंत पहिले झालेले. त्याच्यानंतर परत मुदतवाढ दिली शासनाने, की बाबा तुम्ही परत तुम्हाला जे जॉईन व्हायचे राहिले असतील 1 मार्च 2026 ते 31 ऑगस्ट 2026 पर्यंत तुम्ही ह्या भरतीसाठी जे राहिलेले विद्यार्थी जॉईन करा. त्याच्यामुळे स्पष्ट झालेले आहे, की ऑगस्ट 2026 पर्यंत तलाठी पदाची ॲड येऊ शकत नाही. कारण जुना आकृतीबंध जोपर्यंत भरला जात नाही, जुनी ॲड जोपर्यंत क्लोज होत नाही, बंद होत नाही तोपर्यंत नवीन ॲड महाराष्ट्र शासन कधीच काढत नाही. त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता तुमच्या मनातला प्रश्न होता तलाठी भरती कधी येणार? तर ऑगस्ट नंतरच येणार. हे 100% कन्फर्म झालेलं आहे. आणि राहिला मुद्दा आता असा की हे पद एमपीसीकडे जाणार की सरळ सेवा भरणार? त्यासाठी आपण तयार राहायचं. आपला अभ्यास हा ऑगस्ट पर्यंत सर्वांचा कंप्लीट असला पाहिजे. कधीपर्यंत? ऑगस्ट पर्यंत. मग ती भरती कधी पण येऊ दे एमपीएससी घेऊ, टीसीएस घेऊ, आयबीपीएस घेऊ. आपला अभ्यास हा ऑगस्ट 2026 पर्यंत तलाठी पदासाठी जे विद्यार्थी टार्गेट करताय त्यांनी कंप्लीट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो राहिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो त्यासाठी जर हे पद एमपीएससीकडे आलं तर आपली संपूर्ण रिलायबल टीम तुमच्या सोबत असणार आहे. अनुभवी असे मार्गदर्शक तुमच्या सोबत असणार आहे. त्याच्यामुळे प्ले स्टोअरवरून आपलं रिलायबल एसपीके नावाचा ॲप डाउनलोड करा. त्यावरती तुम्हाला सरळ सेवेच्या तलाठी असतील, नगर परिषद असतील आणि आपले एमपीएससीच्या बॅचेस तिथं बघायला भेटतील. तर त्याच्यासाठी तलाठी पदासाठी तयार राहा. बेस्ट ऑफ लक.